अथर्व सुपर किंग या संघाने नाणेफेक जिंकली आहे. आणि या सामन्यासाठी ऑन फील्ड अंपायर असणार आहे कृष्णा गोरे, देवीदास कोरडे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत असणार आहे राजू दादा निक्कम. आणि या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू उपलब्ध असणार आहे. आणि त्यानंतर आता आपण वळतोय या ग्रँड फिनालेकडे, अंतिम सामन्याकडे, जो खेळला जातोय दिग्विजय स्ट्रायकर्स आणि अथर्व सुपर किंग. सुरुवात, पहिला चेंडू राऊंड द विकेटने सुरुवात करेल गोलंदाज. यावेळेस फटका केसला, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक गोटू गोरे चेंडू मागे आणि अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस बघायला मिळालं. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि जेल टिपला गेलाय. गडी बाद होईल. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. पहिला झटका बसलाय अथर्व सुपर किंगला. यावेळी शपल होऊन चांगल्या प्रकारे खेचलाय. आडव्या हाताने घेतलेला हा फटका हा जाईल सीमा रेषा पार. 4 धावेसाठी येतोय चौकार. या चौकाराने षटक समाप्त होईल. षटक क्रमांक 1, एका षटकानंतर एक गडी बाद. 10 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय अथर्व सुपर किंग हा संघ. दुसरं षटक, गतिमान चेंडू, त्याच गतीने फटका खेळलाय कव्हरच्या दिसणे. आणि यावेळेस धावबाजीची संधी, मात्र संधी हुकली आहे. चेंडू येण्याच्या अगोदरच गोटू गोरे यांच्याकडून या ठिकाणी एसटी पडल्या गेली होती. आई गतिमान चेंडू, यावेळेस चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय गोपाल, त्यालाही टिपवत नमवत चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धाव्यासाठी येतोय चौकार. आणि हा अंतिम सामना, आणि या अंतिम सामन्यासाठी आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमाने स्ट्रीम स्टार या यूट्यूब चॅनलवर बघू शकतो. प्रेक्षकांची संख्या, मैदान पूर्णपणे फुल भरलेलं आहे आणि लाईव्हच्या माध्यमातूनही प्रेक्षक आपल्याशी जुळले गेले. क्रिकेटचा हा सोहळा या हिसोडा गावामध्ये गेली 4 दिवसापासून चालू आहे, तेव्हा अंतिम टप्प्यावर येऊन टेपलाय. शेवटचा प्रवास या दिवशीचा. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि यावेळेस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि झेलबाद होण्याची संधी गमावली. आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. 4 धावेसाठी मिळताय चौकार. यावेळेस ताकदीनिशी खेळलेला हा फटका जातोय सरळ स्ट्रेट, हा जाईल मैदानाच्या बाहेर. 4 धावेसाठी येतोय चौकार. कृपया प्रेक्षकांनी आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची आहे. खेळाचा नक्कीच आनंद घ्या, मात्र आपला जीवही जपायचा आहे. याही वेळेस ताकदीनिशी खेळलाय, पुन्हा स्ट्रेटला जातोय फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, आई जाईल सीमा रेषेबाहेर. येतोय चौकार. आणि हा केसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाला टपत हा जातोय सीमा रेषा पार. 6 धावेसाठी येतोय षटकार. अकुल टप्प्याचा चेंडू, हाही चेंडू हवेत आहे, आई खेळून काढलाय. डीप कव्हर क्षेत्रात कोणी नाहीये त्या ठिकाणी. हाही चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय चौकार. चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक गोटू गोरे चेंडू खाली आणि अगदी सहज झेल टिपलाय. खासियत आहे त्यांची, झेल घेण्याची पद्धती आगळी वेगळी आहे. यावेळेस चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा हा चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू मागे, अडवू शकणार नाही, हाही जाईल चौकार. येत आहे 4 धावा. यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका हुकलाय. 1 धाव मिळेल.
यावेळेस पुढे होऊन खेचला, यावेळेस चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. चेंडू वळण घेतोय, जातोय सीमेराजाच्या दिशेने आणि यावेळेस आपल्याला क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल बघायला मिळाला. याही वेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू दूर ठेवला फलंदाजापासून खूपच जास्त दूर आणि वाईटच्या रूपात परत जोडली जाईल एक अवांतर धाव. यावेळेस मात्र यष्टा उडवल्या जाईल. यॉर्कर लेनचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं आणि जाऊन भेटले ते सरळ फलंदाजाला आणि सांगताय की तुझा आता डाव संपलाय, तू तंबूत जाऊ शकतो. यावेळेस चेंडू हवेत आहे, संधी आहे झेलबाद होण्याची आणि यावेळेस स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपलाय डी गोरे सरांनी. यावेळेसही शिट्टीचा आवाज आलाय, मात्र ती शिट्टी कृष्णाची नाहीये. यावेळेस चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. धावबाजीची संधी आणि धावबाद होईल. फलंदाज 2 धावा मात्र मिळतील. ती शिट्टी वाजते पण ती कृष्णाची नाहीये. प्रेक्षक वाट पाहत आहे ती कृष्णाच्या शिट्टीची. आणि चांगली प्रेक्षकांची उपस्थिती या अंतिम सामन्याला आपल्याला बघायला मिळते. संपूर्ण परिसरातून हा सामना बघण्यासाठी प्रेक्षक जमा झाले. शेवटचा चेंडू अगदी बोट फिरवली होती, अपील केलं जाते, गडी बाद होईल आणि या गडी बाद होतोय. यासह हा डाव संपतोय. अथर्व सुपर किंगचा 8 षटकात बनवल्या आहेत त्या 6 गड्याच्या मोबदल्यात 81 धावा आणि 82 धावेचं लक्ष दिलंय दिग्विजय फायटर या संघाला. 48 चेंडू 82 धावा. आणि दिग्विजय फायटरच्या संघाकडे या धावाचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज आहे दर्जेदार असे इसोडा गावचा बाहुबली ओळखला म्हणून ओळखला जाणारा गोटू गोरे. संपूर्ण स्पर्धेत प्रभाव टाकलाय, जवळजवळ 4 अर्धशतक आणि 1 शतक त्याने झळकावलंय. आणि पहिला चेंडू भिरकावलाय ताकदीनिशी, चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. 6 धावेसाठी येतोय षटकार आणि सुरुवात झाली फटकेबाजीची. पहिला चेंडू भिरकावलाय गोटू गोरे यांनी, सुरुवात केली आहे आणि खातं उघडलं जात आहे ते या 6 धावेने आपलं स्वतःचं आणि संघाचंही. ब्याऐंशी धावाचा पाठलाग करायचा आहे. त्याही वेळेस ताकदीने खेळला, चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय उंच आणि 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवर मोठे फटके बघायला मिळाले. पहिला षटकाराच्या रूपाने, दुसरा चौकाराच्या रूपाने आणि 2 चेंडू धाव संख्या झाली 10. लक्षाचा पाठलाग करायचा 82 धावायचा. असं चालू राहिलं तर हा सामना केवळ 3 षटकात समाप्त होईल. यावेळेस केसला त्याला, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, हाही जाईल एक टप्पा सीमारेषे बाहेर. 4 धावेसाठी येईल चौकार. चांगला खेळून काढलाय फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, हाही जाईल सीमारेषे पार, येईल चौकार. या चौकाराने षटक समाप्त होईल. षटक क्रमांक 1. एका षटकानंतर बिनबाद 22 धावा आणि आता येणाऱ्या 7 षटकामध्ये केवळ 60 धावेची आवश्यकता. 42 चेंडू 60 धावा. लोअर फुल टॉस भिरकावला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि जेल टिपला गेलाय आणि वाजली शिट्टी. अरे शिट्टी वाजली, विकेट घेतली आणि जिंकले 701 रुपये कृष्णाने यावेळेस. पुन्हा एकदा गोटू गोरे, हा फलंदाजाला 2 तुम्ही चेंडू निर्धाव टाकताय म्हणजे नक्कीच आपली गोलंदाजी उत्तम दर्जाची आहे. यावेळेस ताकदीनिशी खेळलाय, चेंडू जातोय लांब लांब आणि लांब. पंचांचा निर्णय, दिलेला निर्णय मागे घेतला जातोय, चेक केल्या गेलं आणि हा जातोय एक टप्पा का सीमारेषा बाहेर, येईल चौकार.
हा या टप्प्याचा चेंडू आणि ताकदीने बेरकावलाय, हा जाईल सीमारेषेपार, येतोय षटकार. या वेळेस ताकदीनिशी खेचलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, त्यालाही नमवत जातोय. चेंडू सीमेबाहेर, पंचांचा निर्णय येतोय तो 6 धावाचा, येतोय षटकार. त्यावेळेस लो व्होल्टेज बैठक टोकली होती. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषा बार, येतोय पुन्हा खरखरीत षटकार. 3 षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1 गडी बाद, 49 धावा. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय, स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न होता गोटू गोरेला, धावबाद्याची संधी होती मात्र नकार दिला गोटूने, वापस पाठवलं डीटी गोरे सरांना. आणि चांगली गोलंदाजी झाली या षटकामध्ये आतापर्यंत कृष्णाची. सलग लागोपाठ 4 चेंडू हे निर्धाव टाकले. यावेळेस ही चांगला चेंडू, काय गोलंदाजी आहे. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे. यावेळेस चांगला चेंडू, यॉर्करचा चेंडू, यष्टी उडली जाते, गडी बाद होतोय गोटू गोरे. आणि आता सामन्यात आपल्याला यावेळेस ही चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल काय, चेंडू टिपला गेलाय, लागोपाठचा दुसरा गडी बाद होईल. आणि आता 2 चेंडू 2 गडी बाद केले. गोलंदाज हवाना हॅड्रिक असणार आहे संदीप जगताप. आणि यावेळी डीटी गोरे सर यांच्या बॅट मधून येतोय चौकार. या सामन्यासाठी महत्वाच्या अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून कृष्णा गोरे आणि देवीदास कोल्डे. यावेळेस ही ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता, मिस होतोय यष्टी रक्षकाहून चेंडू. आणि मागे स्लिपचा क्षेत्ररक्षक पाय घसरलाय, त्याचा धावबाजीची संधी, आणि गडी धावबाद होतोय काय, पंचांचा निर्णय काय येतोय, गडी बाद होतोय. आणि पुन्हा सामना महत्वाच्या टप्प्यावर येऊन टेपलाय. आणि जल्लोष सांगतोय मैदानातला की हा बडी, ही विकेट किती महत्वाची होती ते. त्यानंतर डीटी गोरे सर हेही आउट झाले आणि पुनरागमन झालंय आता रोको सुपर किंग या संघाचा. यावेळेस चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, मात्र झेल सुटल्या गेलाय. आणि अगदी रंगतदार अवस्थेत हा सामना येऊन टोपलाय. आमचे प्रसिद्ध समालोचक कुणाल दादे सर नेहमीच म्हणतात याच साठी केला होता अट्टहास, त्याच प्रकारचा सामना बघायला मिळतोय. अकोल टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि उत्कृष्ट झेल टिपला गेला, एका हाताने घेतलेला झेल. पुन्हा रंगत वाढली या सामन्याची. स्ट्रीम स्टार या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या थेट प्रेक्षेपणानुसार बघू शकतो. या रंगीबेरंगी चषक आपल्याला स्क्रीनवर दिसतील. आणि यासाठी धडपड करताय दोन्ही संघ. बक्षिसापेक्षाही मोठा खेळ आहे, बक्षीस हे निमित्त आहे.
मात्र मेहनतीचं फळ, मेहनतीचं काहीतरी आपल्याला हवं, त्यासाठीच एक आकर्षक ट्रॉफी आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतंय. फलंदाज गोपाल बावस्कर. या वेळेस दांडी 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 गुल एष्ट उडल्या, गडी बाद होतोय पुन्हा एकदा. 6व्या क्रमांकाचा गडी बाद होतोय. पुढचा चेंडू यावेळेस कनेक्ट झालाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी हुकली आहे, ती 2 धावा मिळतील. थोडीशी काळजी घ्यायची मैदानात असताना. पंच मैदान तर मैदान, मैदानाच्या बाहेर रस्त्यावर सुद्धा आपल्याला प्रेक्षक दिसतंय हा सामना बघायला, कारण की सामनाच त्या पद्धतीचा होतोय. या इसोडा प्रीमियर लीगचा 4थ्या पर्वाचा अंतिम सामना. यावेळेस फटका हवेत आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आणि यावेळेस जेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आत, आणि काय घडलंय मैदानाच्या आत बघावं लागेल. धावाची संधी होती, मात्र सुखरूप असणारे फलंदाज. यावेळी हलकातून खेळला, धावाची संधी या ठिकाणी आहे, आधी धावबाद होईल फलंदाज. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. गडी क्रमांक 7. 7 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या झाली आहे 73 धावा. एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळाला. अंतिम सामना, एकही सामना गमावला नव्हता. दिग्विजय फायटरने सलग 8 सामने जिंकले होते आणि फायनल मध्ये प्रवेश केला होता. मात्र एक सामना गमावला आणि विजेतेपदावरून उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. हार्ड लक, यावेळेस थोडस नशीब हारलंय फायनलच्या रूपात. मात्र आपल्याकडूनही चांगला खेळ बघायला मिळाला, त्याबद्दल सर्मस्त इसोडा ग्रामस्थ, परिसर आणि सर्व प्रेक्षक आपले आभारी आहे. नक्कीच आपण सामना गमावला, मात्र मन मात्र जिंकली आहे.